नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 28 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत नॅशनल कौन्सिल स्टाफ साइटच्या वतीनं अशा काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत, ज्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 18,000 पगार आता थेट 69,000 होणार का? 300 दिवसांच्या रजेचे 600 दिवस होणार का? काय आहे सत्य? सर्व माहिती सविस्तरपणे या 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किमान वेतन, मिनिमम वेज. सध्याचे 18,000 रुपये किमान वेतन वाढवून ते थेट 69,000 रुपये करावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. यासाठी त्यांनी ICMR च्या कॅलरी निकषांचा आधार घेतला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटमेंट फॅक्टर. सध्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्यासाठी 3.833 हा फिटमेंट फॅक्टर वापरण्याची विनंती केली आहे. जर हे मान्य झाले तर पगारात मोठी वाढ दिसेल. तसेच सध्या मिळणारी 3% वार्षिक वेतनवाढ वाढवून ती 6% करावी, अशी आग्रही मागणीसुद्धा बैठकीत करण्यात आली आहे. आता वळूया रजेच्या नियमांकडे. सध्या निवृत्तीच्या वेळी 300 दिवसांच्या रजेचे पैसे एनकेशमेंट मिळतात. पण आता ही मर्यादा काढून 600 दिवसांच्या रजेचे पैसे मिळावेत, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी मासिक पाळी रजा, मेस्ट्रुअल लीव्ह आणि वडिलांसाठी पितृत्व रजा, पॅटर्निटी लीव्ह यांसारखे जागतिक स्तरावरील नियम लागू करण्याची मागणी केली आहे. सोबतच सण उत्सवासाठी आणि चक्क 4चाकी वाहनासाठी सुद्धा ॲडव्हान्स मिळण्याची तरतूद या प्रस्तावात आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास मिळणारी मदत 2 कोटी रुपये करावी आणि अनुकंपा नियुक्तीवरील 5% मर्यादा पूर्णपणे काढून टाकून ती 100% करावी, असेही सांगण्यात आले आहे. आयोगाच्या सदस्यांनी स्वतः रेल्वे आणि डिफेन्ससारख्या कठीण ठिकाणी जाऊन कामाची परिस्थिती पाहावी, अशी विनंती देखील बैठकीत करण्यात आली आहे. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या या मागण्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. 31 मे 2026 पर्यंत संघटनांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिलाय. या मागण्यांबद्दल तुम्हाला काय वाटते? किमान वेतन 69,000 रुपये व्हायला हवे का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा. अशाच सरकारी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.